दक्षिणेचा आकाश काळवंडलं होतं. स्वराज्यावर संकटाचं सावट घोंगावत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाण्यानंतर प्रत्येक किल्ला, प्रत्येक मावळा एकाच प्रश्नात अडकला होता. आता पुढे काय? दिल्लीच्या तख्तावर बसलेला औरंगजेब हीच वेळ शोधत होता दक्षिण जिंकायची आणि स्वराज्य नामशेष करायचं. त्याच्या दरबारात चर्चा सुरू होती. शिवाजी गेला, आता त्याचं राज्य कोसळेल. पण त्यांना माहिती नव्हतं की वादळ येण्याआधी एक शांतता असते आणि त्या शांततेत उभा होता एक तरुण योद्धा, संभाजी. धाडस रक्तात आणि डोळ्यांत ज्वाला. राजसभेत सगळे सरदार जमले होते. काहींच्या चेहऱ्यावर शंका, काहींच्या मनात भीती. एक सरदार पुढे येतो. महाराज, शत्रू चारही बाजूंनी वेढा घालतोय. दुसरा म्हणतो, खजिना कमी आहे, सैन्य थकलंय. सभेत गोंधळ वाढतो. संभाजी महाराज शांत बसलेले, सगळं ऐकत होते. आणि मग ते उठले. सभेत एकदम शांतता पसरली. त्यांचा आवाज घुमला. स्वराज्य भीतीने नाही तर धाडसाने टिकतं. सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खेळल्या. आपण बचाव करत बसलो तर शत्रू वाढत जाईल. क्षणभर थांबून ते म्हणाले, वार करायचा आणि असा करायचा की शत्रूला सावरायलाही वेळ मिळू नये. एक सरदार विचारतो, कोठे हल्ला करायचा महाराज? संभाजी महाराजांच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटते. बुरहानपूर. सभेत कुजबूज सुरू होते. ते मुघलांचं मोठं शहर आहे, तिथे मोठं सैन्य आहे. पण संभाजी महाराज ठाम होते. जिथे शत्रूला सर्वात जास्त विश्वास आहे तिथेच त्याचा सर्वात मोठा पराभव होतो. योजना तयार होऊ लागते. गुप्तहेरांना आदेश दिले जातात. शहरातील रस्ते, बाजारपेठ, दरवाजे सगळ्याची माहिती जमा होते. रात्र निवडली जाते. चंद्र ढगाआड लपलेला, अंधार गडद. मावळे शांतपणे पुढे सरकत होते. घोड्यांचे टाप दाबून धरलेले, श्वास रोखलेले. एक सरदार हळू आवाजात विचारतो, महाराज, सगळं ठरल्याप्रमाणे होईल ना? संभाजी महाराज उत्तर देतात, आपण ठरवलंय म्हणजे होणारच. बुरहानपूरच्या भिंती समोर दिसू लागतात. शहर झोपेत होतं, पण त्या झोपेतच त्याचं भविष्य बदलणार होतं. संकेत दिला जातो. दरवाजे गुप्तपणे उघडले जातात आणि एका क्षणात हर हर महादेव आवाजाने आकाश दणाणून जातं. मावळे आत शिरतात. तलवारी चमकतात आणि युद्ध सुरू होतं. मुघल सैन्य गोंधळून जातं. हा हल्ला अचानक कसा? कोण आहे ते? पण उत्तर एकच होतं, स्वराज्य. संभाजी महाराज स्वतः पुढे होते. प्रत्येक रस्ता, प्रत्येक वळण त्यांच्या नजरेखाली. एक सैनिक धावत येतो, महाराज, पश्चिम दरवाजावर प्रतिकार वारतोय. संभाजी महाराज लगेच आदेश देतात, दुसरी तुकडी तिकडे वळवा आणि मार्ग मोकळा करा. युद्ध अधिक तीव्र होतं. आग, धूर आणि तलवारींचा आवाज. शहरात भीती पसरते. ज्यांनी प्रजेवर अन्याय केला ते आता स्वतः भीतीने थरथरत होते. संभाजी महाराज एका ठिकाणी थांबतात. समोर शत्रूंचा मोठा ताफा. क्षणभरही न थांबता ते पुढे झेप घेतात आणि युद्धाचं पारडं फिरतं. थोड्याच वेळात मुघल सैन्य मागे हटू लागतं. बुरहानपूर स्वराज्याच्या ताब्यात येतं. सकाळ होते. शहर शांत झालेलं, पण त्या शांततेत एक नवीन संदेश दडलेला. संभाजी महाराज उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता, फक्त निर्धार होता. एक सरदार विचारतो, महाराज, पुढे काय? संभाजी महाराज दूर पाहत म्हणतात, हा फक्त प्रारंभ आहे. दिल्लीत बातमी पोचते. औरंगजेब संतापाने उठतो. एका तरुणाने माझ्या साम्राज्याला आव्हान दिलं. त्याच्या डोळ्यांत राग होता, पण त्या रागामागे भीतीही होती. कारण त्याला समजलं होतं की स्वराज्य अजून जिवंत आहे आणि त्या स्वराज्याचा नेता कोणी साधा राजा नाही. तो आहे छावा, जो झुकणार नाही, जो थांबणार नाही आणि जो शेवटपर्यंत लढणार. जर तुम्हाला अशाच थरारक आणि इतिहासावर आधारित कथा पाहायच्या असतील
तर आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तसंच छत्रपती संभाजी महाराजांवरील ही संपूर्ण मालिका पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या. कारण इथे इतिहास फक्त सांगितला जात नाही, तो जिवंत केला जातो.